तुम्ही जर तर प्रेममध्ये व्हिडिओ पाहिला तो इंस्टाग्रामला खूप ट्रेंडिंगला चाललेला हा जो व्हिडिओ आहे तो त्याच्यावरती आपण तो ट्रॅक क्रिएट केलेला आहे. जर तुम्हाला पण अशा व्हिडिओ असेल क्रिएट करायचं असेल तुमच्या स्वतःचा तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी तुम्हाला इथे कॅपकट ओपन करून घ्यायचं आहे. कॅपकट तुम्ही इथे ओपन केल्यानंतर सिम्पली तुम्हाला प्रोजेक्ट ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आणि सिम्पली इथून तुमचा जो फोटो असेल सिलेक्ट करून इथून ॲड करायचा आहे. फोटो ॲड केल्यानंतर खाली रेशोज ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं. 9.6 इथून बॉक्स सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर ह्याच फोटोवरती क्लिक करायचं. 2 बटन ह्या फोटो सेट करून घ्यायचा परफेक्टमध्ये. फोटो इथून सेट झाल्यानंतर खाली इथे तुम्हाला ओव्हरलेज ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. त्याआधी तुम्हाला आहे ना इथून फोटोच्या पहिल्यांदा ठेवून पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून तुम्हाला इथून बीट माहुडी दिला आहे तर तुम्हाला इथून सिलेक्ट करून इथून ॲड करायचा आहे. हा बीट माहुडी येथे तुम्ही ॲड केल्यानंतर त्याच व्हिडिओवरती क्लिक करायचं. खाली थोडं ते स्क्रोल करायचं. तुम्हाला एक्स्ट्रा कडोज ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर ह्याच फोटोवरती क्लिक करू. ह्याच्या फोटोची लेंथ असेल जेवढे सॉंग आहे तिथपर्यंत न्यायची अशा पाहिजे. ठीक आहे. नेल्यानंतर आता आपल्याला सिम्पली काय करायचं हा जो बीट माडू आहे ना त्यानुसार आपल्याला हा जो फोटो असेल तर स्प्लिट करायचा. पहिली बीट आपली ते चेंज होते तर ह्याच फोटोवरती क्लिक करू तर स्प्लिट करायचं. ह्याच्या पुढची बीट आपली ते चेंज होते तर ह्याच फोटोवरती क्लिक करून तर स्प्लिट करायचा. अशा प्रकारे हा जो फोटो असेल तो शोच्या बीट मार्कपर्यंत तुम्हाला स्प्लिट करत न्यायचा आहे. त्याच्यानंतर सिम्पली काय करायचं हा जो बीट माडू आहे ना त्यावरती क्लिक करायचं. खाली थोडे ते स्क्रोल करा. रिप्लेच ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करून पहिल्या पेजतून ॲड करायचं आहे. त्याच्यानंतर दुसरा जिथून आपला फोटो चालू होतं तिथे येऊन पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून दुसरं पेन जिथून ॲड करायचं आहे. ह्याची लेंथ शेवटपर्यंत न्यायची. पुन्हा रिप्लेसवरती क्लिक करून तेच पेन जिथून ॲड केल्यानंतर एक खाली एक इथून परफेक्ट बसून जाईल. आता हा जो फोटो असेल पहिला त्यावरती क्लिक करायचं. खाली थोडे ते स्क्रोल करा. ॲडजस्ट ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करू. सॅच्युरेशनवरती क्लिक करू. सॅच्युरेशन संपूर्ण मायनस करायचं आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं म्हणजे आपला इथून हा जो फोटो असेल ब्लॅक अँड व्हाईट होऊन जाईल. आता काय करतो मी सर्व फोटो बीट नाव इथून स्पीड करून घेतो. तुम्ही पण घ्या. हे तुम्ही बघू शकता की सर्व फोटो आपण बीट नाव इथून स्प्लिट केल्यानंतर सिम्पली हा जो आपला पहिला फोटो आहे ना त्यावरती क्लिक करायचं. ॲनिमेशनचं ऑप्शन आहे खाली त्यावरती क्लिक करून इनमध्ये द्यायचं. यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल क्रॉस ओपनचा तिथून सिलेक्ट करायचा. त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली इनमधलाच पेंडिंगचं इथं सिलेक्ट करायचं आहे. त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली इनमधलाच ऊसचं इथून एक सिलेक्ट करायचं आहे. त्याच्या पुढच्या पुढं कंबोमधला प्लॅन नंबर 1चं इथं सिलेक्ट करायचा. त्याच्या पुढच्या पुढं कंबोमधलाच प्लॅन नंबर 2चं इथं सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली इनमधलाच क्रॉस ओपनचं इथं सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली इनमधलाच व्हायब्रेटिंग पॅनल जो फेड असेल सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली इनमधलाच अनफोल्ड जो फेड असेल सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली इनमधलाच ऊसचा जो फेड असेल सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली इनमधला रेक्टँगल आउटचा जो फेड असेल सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली इनमधला 6 स्लाईड हा जो फेड असेल सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली इनमधला पेंडिंगचा जो फेड असेल सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्या तरी पुढच्या फोटो सिम्पली इनमधला अनफोल्ड जो फेड असेल इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. इथून हे सर्व इफेक्ट दिल्यानंतर पहिले एन्ज्यूट यायचं आहे. पहिले एन्ज्यूट आल्यानंतर खाली इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा व्हिडिओवरती क्लिक करू. तुम्हाला सिम्पली हा जो आपला रेट्रोचा ऑप्शन आहे त्यामध्ये द्यायचं आहे. यामध्ये मॅक इफेक्ट म्हणजे ओल्ड फुटेज इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. जे इफेक्टची लेंथ असेल हा जो आपला पहिला फोटो आहे तेवढी ठेवायची. त्याच्यानंतर दुसरा जो फोटो जो तुम्हाला स्प्लिट केला ते द्यायचं. व्हिडिओवरती क्लिक करून सिम्पली तुम्हाला पार्टीच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये मॅक इफेक्ट म्हणून जाईल सिम्पली सेकचा इथून सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तर सिम्पली इथून सिलेक्ट केल्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि ह्या जे इफेक्टची लेंथ असेल दुसऱ्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड आणि इंटेन्सिटी 15-15 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर पुन्हा इथेच यायचं व्हिडिओवरती क्लिक करून पुन्हा पार्टीच्या ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल ब्लॅक फ्लॅश 2चा इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि ह्या ज्या व्यक्ती लेंथ असेल दुसऱ्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर सिम्पली हा जो व्हिडिओ असेल इथून आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती एक्सपोर्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथं तुमचा जो व्हिडिओ असेल इथून एक्सपोर्ट होऊन जाईल अशा प्रकारे.